नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण कुमार देवरे, जिल्हाधिकारी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना, बंधू भगिनींना माझा सस्नेह नमस्कार। मी आज आपणासोबत एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर संवाद करण्यासाठी या ठिकाणी आहे। भारतीय जनगणनेच्या इतिहासात पहिल्यांदाच तुम्हाला स्वतःची स्वगणना करून जनगणनेच्या राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्याची संधी आहे। दिनांक 1 मे 2026 ते दिनांक 15 मे 2026 या कालावधीत ही जनगणना स्वगणना होणार आहे। स्वगणना म्हणजे तुमची स्वगणना, तुमचा विकास हा त्याचा थीम आहे। तुमच्या हातातील मोबाईलवरून तुम्ही sc.census.government.in या वेबसाईटवर तुम्ही स्वतः आणि तुमच्या स्वतःच्या कुटुंबाची माहिती 100% अचूक माहिती भरू शकतात। ही प्रक्रिया अतिशय सोपी, मोफत आणि संपूर्णपणे गोपनीय आहे। तुमचा डेटा सुरक्षित राहील याची भारत सरकारने पूर्णपणे काळजी घेतलेली आहे। तेव्हा चला आपण सर्वजण एकजुटीने या जनगणनेच्या कामात सहभागी होऊया। बुलढाणा जिल्ह्यामध्ये ही जनगणना या कालावधीमध्ये आपण अतिशय मोठ्या आणि हिरिरीने सहभागी होऊन पूर्ण करूया, असं मी आपल्याला सर्वांना आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। स्वगणना ही एक विशेष सुविधा आहे। ती त्या विशिष्ट राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात घर यादी कार्य सुरू होण्याच्या 15 दिवस आधी उपलब्ध करून दिली जाईल। HLOच्या प्रक्रियेदरम्यान प्रत्येक रहिवाशाला एकूण अधिसूचित 33 प्रश्न विचारले जातील। महाराष्ट्रातील स्वगणनेचा काळ हा 1 मे ते 15 मे आहे। तसेच HLO प्रक्रियेचा काळ हा 16 मे ते 14 जून आहे। स्वगणना पोर्टलवर तपशील कसा भरावा? सर्वप्रथम SE पोर्टल उघडा। त्यानंतर आपलं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश निवडा आणि स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा भरा। त्यानंतर स्वागत स्क्रीन आपल्याला पुढील टप्प्यांवर मार्गदर्शन करेल। कुटुंब प्रमुख, उदाहरणार्थ समजा इथे सुशीला देवी आपलं नाव आणि मोबाईल नंबर नोंदवतात। आता तुमची सोयीची भाषा निवडा। त्यानंतर OTP द्वारे पडताळणी केली जाते। ही संपूर्ण प्रक्रिया सुरक्षित आणि अतिशय सोपी आहे। जिल्हा आणि सर्वात जवळचं महत्त्वाचं ठिकाण निवडणं गरजेचं आहे। तुम्ही शोधलेलं महत्त्वाचं स्थान दर्शवणारा एक मार्कर नकाशावर दिसेल। आता तो मार्कर तुमच्या घराच्या जागेवर ओढा। त्यानंतर जतन करा आणि पुढे जा वर क्लिक करा। यानंतर HLO प्रश्नावलीचं पान उघडेल। बहुतेक प्रश्न पर्यायांवर आधारित असतील। नावं लिहिण्यासाठी एक ध्वनी उच्चारण आणि आभासी कीबोर्ड देखील असेल। वारंवार विचारले जाणारे प्रश्न म्हणजेच FAQ आणि विशेष सूचना कोणत्याही शंकेचं त्वरित स्पष्टीकरण देतील। जर कोणताही प्रश्न किंवा माहिती अपूर्ण राहिली असेल तर तांत्रिकदृष्ट्या तुम्हाला लगेच सूचित केलं जाईल। सर्व तपशील भरल्यानंतर ते काळजीपूर्वक तपासून बघावेत। आवश्यक वाटल्यास तुम्ही त्यात सुधारणा करू शकता। तपशील जतन करा किंवा शेवटी सबमिट करा। सबमिशन झाल्यानंतर H ने सुरू होणारा 11 अंकी SEID म्हणजेच स्वगणना क्रमांक स्क्रीनवर दिसेल। तो तुम्हाला SMS द्वारे सुद्धा मिळेल। जेव्हा प्रगणक तुमच्या घरी भेट देतील तेव्हा त्यांना हा SEID क्रमांक दाखवावा। तुम्ही दिलेली अचूक माहिती केवळ आपल्या देशाला सशक्त करत नाही तर त्याचं खरं चित्रही सादर करते। म्हणून सहभागी व्हा आणि आपलं सहकार्य द्या। आपली जनगणना, आपला विकास।